नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवातीला पाहूया मराठा आरक्षणासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। लाठीचार्ज नंतर जरांगे घटनास्थळाहून निघून गेले, पण रोहित पवार टोपेंनी जरांगेंना उपोषणस्थळी पुन्हा बसवलं। भुजबळांचा आरोप, तर पवार ठाकरे उपोषणस्थळी आल्याने फक्त जरांगेंची बाजू समोर आली असाही केला आरोप। जरांगे तिथून निघून गेला होता। रात्री 2 वाजता राष्ट्रवादीचे 2 आमदार, एक स्थानिक आमदार आणि एक रोहित पवार यांची नावं पुढे आली आणि काय ना टोपे, राजेश टोपे, या दोघांनी त्याला परत आणून तिथे बसवला। ज्यांच्या सांगण्यावरून आरोप करत आहात त्याच नेत्याच्या हातात गृह मंत्रालय, त्यांना सांगून माझ्यावरील आरोप सिद्ध करा आणि कायदेशीर कारवाई करा। रोहित पवारांचं भुजबळांना जाहीर आव्हान। भुजबळांना आलेला अनुभव त्यांनी सांगितला असेल। दगडफेकीवरील भुजबळांच्या आरोपांवर शिंदेंची प्रतिक्रिया। साहेबांनी मोठा दावा केला, जरांगे पाटील जवळ लाठीमार झाला, त्यावेळेस राजेश ठाकरे आणि रोहित पवार या दोघांनी त्यांना पुन्हा आणून बसवलं, अशा प्रकारचा आरोप। खरं म्हणजे भुजबळ साहेबांना आलेला अनुभव त्यांनी कथन केला असेल। छगन भुजबळांनी म्हातारपणात दंगली घडवू नये, भुजबळ कामातून गेलेला माणूस। 100% फडणवीस दंगली घडवत आहेत, जरांगे पाटलांचा आरोप। डोक्यात जी म्हातारपणाला एक जी मस्ती आलेली ना, ती फक्त येऊन देऊ नको। गरीबात दंगली लावू नको तू। आमचं आणि त्यांचं कसलंच वैर नाही। हो, गोरगरीब ओबीसीचं आमचं हे पाप मात्र तू करू नको, एवढं ध्यानात राहू दे। दंगली आम्ही घडवल्या म्हणतो, मग बीड कोणी जाळलं? आमदाराची घरं, कार्यालय कुणी पेटवली? छगन भुजबळांचा मनोज जरांगेंना सवाल। मंडल आयोगाची भाषा संपवण्याची भाषा करणारा अक्कल शून्य माणूस। भुजबळांचा जरांगेंवर हल्लाबोल। याची अक्कल किती आहे? मंडल आयोग संपवून टाकणार आणि त्याच मंडल आयोगाच्या आधारे आरक्षण द्या म्हणतोय। एवढा मोठा अक्कलवान आहे तो, काय अक्कल शून्य मनुष्य आहे। मराठ्यांशी दगाफटका करू नका, मुख्यमंत्र्यांवर मराठ्यांचा विश्वास आहे। मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांचा गेम करू नये, नाहीतर एकनाथ शिंदेंवर आमचा विश्वास राहणार नाही। मनोज जरांगेंचा इशारा। धाराशिवमध्ये मराठा आंदोलकांनी मुख्यमंत्री शिंदेंचा ताफा अडवला। हैदराबाद गॅझेट लागू करण्याची मागणी। मराठा आंदोलकांकडून आरक्षणासाठी घोषणाबाजी। 16 सप्टेंबरला रात्री 12 पासून अन्यायाच्या विरोधात न्याय मिळवण्यासाठी आमरण उपोषण। गॅझेटमध्ये सर्व नोंदी, त्यामुळे गॅझेट लागू करण्याला कोणीही विरोध करू नये, मनोज जरांगेंचं आवाहन। मुक्ती संग्राम दिनाचा हे औचित्य किंवा हा दिवस चांगला आहे म्हणून आपण 16 तारखेला रात्रीच 12 वाजता आमरण उपोषणाला सुरुवात करतोय अन्यायाच्या विरुद्ध।